मी असा बसलो तिथे, असंच बाजूला जरा म्हणलं दमलोय जरा बसूया म्हणून बसलो. कागद बिगद पसरला, जरा टेकलो, असं आपलं जे येतो अगं काय बरं वाटतं असं वगैरे काहीतरी एक्सक्लेमेशन चाललेली होती. शेजारी एक म्हातारी बाई होती, माऊलीच होती. ती म्हणाली, ती अशी पाठीला पाठ टेकल्यासारखी होती, ती अशी वळली. काय झालं माऊली, पाय दुखायला लागले काय? मी आपलं कुठे आता त्यांना नाही हो असं वगैरे काही नाही म्हणलं. तर रो चालून आलं एवढं पाय नाही दुखणं, असं मी काहीतरी अर्धवट उत्तर दिलं. ती म्हातारी माऊली तिकडनं उठली, वळली आणि माझे पाय चेपायला लागले. अरे बापरे. म्हणल्यावरती मी वरमलो. मी पटकन उठलं, तिचे हात धरले, म्हणलं माऊली असं नका करू, त्याला काय होते? म्हणलं त्याला काय होते म्हणजे तुम्ही काय माझे पाय चेपताय? तुम्ही बसले होतात म्हणजे तुम्ही म्हणलं चालणं झालंय. नाही म्हणली, कुणी सांगावं तुम्ही माऊली असले म्हणजे? म्हणलं तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतंय मी माऊली असेल? काय बोलता म्हणलं माऊली तुम्ही? तो असंच फसवतो तो, सांगणार नाही कसा येतोय तो. आपण आपली सेवा करून ठेवलेली बरी, क्या बात आहे. सुटायला नको कोणीतरी. ही श्रद्धा आहे. त्यामुळे माझ्याबरोबर कोण आहे आणि त्याला मी नुसतं तोंडाने माऊली म्हणतो अशातला भाग नाही आहे. पण मला जर असं वाटत असेल ना की हा माऊली कुठल्याही रूपामध्ये येतात आणि आपली परीक्षा घेतात, तर आपण फेल नको व्हायला. म्हणून मग तो सेवा करतो. हा सेवाभाव त्यातनं येतो. एक माऊलीचा रथ आणि असे लाखो वारकरी, हे तिथे जाऊन काही मागायचं नाही हे माहीत असून सुद्धा ठराविक दिवशी कोणीही न बोलावता, कोणीही कुठलंही आमंत्रण न देता उठतात, आपले सामान गबाळी घेतात आणि चालायला लागतात आणि आपली कामं हे काय जे काय असतील ती बाजूला ठेवतात आणि पुढचे 10 दिवस नंतर चालत परत येतात. केवढा चमत्कार हाच आहे. हाच माझ्या दृष्टीनं खूप मोठा चमत्कार आहे. आणि हे का करतोय याचं कोणाजवळही उत्तर नाहीये. ही त्याच्यातली अजून पुढची गंमत आहे. म्हणजे चमत्कार अजून वेगळा काय हवा. म्हणजे ह्याच्या पंढरपूरच्या वेशीपाशी असलेल्या त्या ह्याच्यावरती विठ्ठलाचा कटआउट वगैरे असतो. मी प्रत्यक्ष बघितलं. तिथे 2 बायका त्याच्याशी बोलत होत्या विठ्ठल समजून. काय यंदा बाबा जमायचं नाही आम्हाला यायला, लेकीचं बाळणपण आलंय आणि ती येऊन बसली घरी, तुझ्याकडे येऊन बसा म्हणजे 24 तास तुझ्या रांगेत कोण उभं राहणार? मला जायला हवं बाबा घराकडं. यंदाच्या टायमाला काही जमत नाही, पुढच्या वर्षी नक्की येते रे बाबा तुझ्या दर्शनाला. हे काय कॉन्फिडन्स नाही ती बोलते त्याच्याशी. ही मीन्स इट की हे मी विठ्ठलाला ऐकवते. तिला तो तिथे कटआउट आहे का नाही हा मुद्दा नाही आहे, पण ही तिच्या मनातली जी अस्सल आणि निखळ भावना आहे ती बोलते, सांगते ती विठ्ठलाला.